जेव्हा आपली लाईफस्टाईल खराब असते, आपला आहार चांगला नसतो, आपण व्यवस्थित व्यायाम करत नाही, कचरा अन्न खातो, झोप नीट होत नाही किंवा व्यसनं असतात, तर आपल्याला 3 प्रकारचे आजार होतात. पहिला आहे ज्याला आपण लाईफस्टाईल डिसीजेस म्हणतो. त्याच्यामध्ये डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, पी-सी-ओ-डी आहे वगैरे, वगैरे. दुसऱ्या प्रकारचे डिसीज ज्याला आपण ऑटो इम्यून डिसीजेस म्हणतो. त्याच्यामध्ये रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, क्रॉन्स डिसीज आहे, मल्टिपल स्क्लेरोसिस आहे आणि तिसऱ्या प्रकारचे आजार म्हणजे कॅन्सर किंवा मॅलिग्नन्सी. कारण कॅन्सरमध्ये ओबेसिटी, अल्कोहोल, स्मोकिंग हे 3 मोठे घटक आहेत, जे तिन्ही लाईफस्टाईलशी निगडीत आहेत. म्हणजे विचार करा मित्रांनो, जर आपण आपला आहार सुधारला, व्यवस्थित व्यायाम केला, व्यवस्थित झोप मिळाली आणि कुठल्याही प्रकारची व्यसनं केली नाहीत, ही अतिशय करता येण्यासारख्या गोष्टी आहेत. तर आपल्याला एकूण आजारापैकी 68% म्हणजे 2/3 आजार होणार नाहीत. आणि जर आपल्याला सुखी राहायचं असेल, आरोग्यदायी राहायचं असेल, आपला आजारपणावरचा खर्च वाचवायचा असेल, तर हे आपण नक्की करू शकतो. कारण हे आपल्या हातात आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं, की आपल्याला हार्ट अटॅक आला हा नशिबाचा भाग आहे. परंतु तसं नाहीये. जर आपण आपली लाईफस्टाईल व्यवस्थित ठेवली, तर आपल्याला हार्ट अटॅक येणार नाही ह्याची 100% गॅरंटी आपण देऊ शकतो. त्यामुळे लाईफस्टाईल चांगली ठेवा आणि आपल्या आजारपणावरचा खर्च, आजारी पडणारे दिवस वाचवून सुखी आयुष्य जगा. इतकी ही साधी सोपी गोष्ट आहे.